हॅलो गाईज, नमस्कार. आय होप ऑल आर डुईंग वेल. सगळ्यांचं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट हॅबिट्स ज्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदत करू शकतात, राईट? सो अशा कोणत्या हॅबिट्स आहे जे आपल्याला आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करायला पाहिजे किंवा आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे, जे आपल्या आपल्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम आपल्याला अचीव करायला, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायला आपल्याला मदत करतील, राईट? सो स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, राईट? सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सो नमस्कार, वेलकम, सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम अँड वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. सो फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य हे प्रत्येकानेच मिळवायला पाहिजे, बिकॉज हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे किंवा आपली हे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आज जे काही पैसे तुम्ही कमावताय आणि हे पैसे जर आपल्याकडे अचानक यायचे बंद झालेत, तर आपली फॅमिली कशा प्रकारे सर्व्हाइव्ह करू शकेल, हा एका मिनिटासाठी तुम्ही विचार करू शकता. आणि जे काही आपल्या घर खर्चासाठी पैसे लागतात ना, तेवढे पैसे आपल्याकडे न काम करता सुद्धा आले पाहिजे, जेणेकरून आपण पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ जगू शकेल. यालाच बेसिक लेवलचं फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात, असं तुम्ही समजू शकता. जर तुम्ही घर खर्चासाठी तुमच्या 30,000 लागत असेल, तर तेवढे 30,000 काम जरी नाही केलं तरी तुमच्याकडे यायला पाहिजे. जर 30,000 घर खर्चाला लागत असेल आणि जर तुमच्याकडे न काम करता 1,00,000 रुपये सुद्धा येऊ शकतात, तर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही उरलेल्या पैशात लक्झरियस लाईफ सुद्धा तुम्ही जगू शकाल. म्हणून जीवनामध्ये पाहिजे तशी लाईफ जगू शकेल, पाहिजे तिथे जाऊ शकेल, जे पाहिजे त्यावेळेस जे तुम्हाला घ्यायचंय ते घेऊ शकेल, अशा पद्धतीची पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ जर तुम्ही जगू शकत असाल, तर तुमच्या जीवनात तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव केलं असं म्हणू शकतो. तुमच्या फॅमिलीला पाहिजे तिथे न्यायचंय, त्यांना जिथं जेव्हा जायचंय तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन न राहता पीसफुल लाईफ, मजबूत लाईफ तुम्हाला जगता येते. सो इट इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम. म्हणून फायनान्शियल फ्रीडम जर तुम्हाला अचीव करायचं आहे जीवनामध्ये, तर काही इम्पॉर्टंट हॅबिट्स आपण डिस्कस करणार आहोत, ज्या सवयी तुमच्यामध्ये असणं गरजेचे आहे किंवा नसेल तर त्या डेव्हलप करणं गरजेचे. सो विल गो हेड स्टेप बाय स्टेप. नंबर 1, पहिली आणि महत्वाची इम्पॉर्टंट हॅबिट ती म्हणजे डेव्हलप राईट माइंडसेट अबाउट मनी. आपला पैशाप्रती राईट माइंडसेट असणं गरजेचं आहे, जर आपल्याला फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य जर अचीव करायचं असेल तर. आज तुम्ही बघत असाल, आपण पैसे प्रत्येक व्यक्ती कमावतोय, बट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोकांचा माइंडसेट जो आहे पैशाबद्दलचा हा निगेटिव्ह असतो. जसं की माझ्याकडे पैसा पाहिजे तसा येत नाही, माझ्याकडे पैसे सेव्ह होत नाही, मी कर्जाच्या जाळ्यामध्ये फसलेलो आहे, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाहीये, राईट? नेहमी आपण निगेटिव्ह विचार करत राहतो पैशाबद्दल, जो की आपल्याला करायचा बंद करायचा आहे. आणि सतत आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहे, की ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल नेहमी ग्रेटफुल राहायचंय, थँक्सफुल राहायचंय. ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत, ज्या नाही आहे त्याच्यासाठी रडत बसण्यात काही अर्थ नाहीये. ओके? म्हणून ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्याच्यासाठी नेहमी ग्रेटफुल राहा. जो पैसा तुमच्याकडे आहे, जे घर तुमच्याकडे आहे, जे फॅमिली तुमच्याकडे आहे, जे गाडी तुमच्याकडे आहेत, जे जॉब तुमच्याकडे आहे, ज्यातून तुम्हाला घर चालवायला दर महिन्याला पगार मिळतो. सो नेहमी से ऑलवेज थँक यू सो मच टू युनिव्हर्स व्हॉट एव्हर यू हॅव. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला नेहमी पहिले तर ग्रेटफुल राहायचं आहे. नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टंट हॅबिट आहे, ती म्हणजे सेव्हिंग. सो आपण पैसे कमावतो, बट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल लोक कमावलेल्या पैशातून आपल्या इन्कमचा स्मॉल हिस्सा सुद्धा सेव्ह करू शकत नाही, बिकॉज त्यांच्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात. आणि मी तुम्हाला सांगेल की सेव्हिंग ही एक सवय आहे, हॅबिट आहे. आज तुम्ही 10,000 कमवत असाल आणि त्यातले जर तुम्ही ₹500 सेव्ह करू शकलात, ₹500 सेव्ह करायची सवय लावली, तर तुम्ही 50,000 कमावत असताना 5,000 सुद्धा सेव्ह करू शकाल, 1,00,000 कमावत असताना 10,000 सुद्धा सेव्ह करू शकाल. पण तुम्ही म्हणाल की आज मी 10,000 कमावतोय, माझं इन्कम कमी आहे, यातून माझी सेव्हिंग होऊ शकत नाही, ज्यावेळेस माझा पगार 50,000 होईल त्यावेळेस मी सेव्ह करायला लागेल, तर चुकीचं आहे. त्यावेळेस तुम्ही 50,000तून काहीच सेव्ह करू शकणार नाही आहात. का? कारण की ती सवयच तुम्हाला नाहीये. म्हणून
सेव्हिंगची सवय डेव्हलप करा. छोट्या छोट्या अमाऊंट पासून मोठी अमाऊंट सेव्ह करायची सवय तुम्हाला लागू शकते. पहिले सेव्हिंगची सवय छोट्या अमाऊंट पासून सुरुवात तर करा. पुढचे 6 महिने, 1 वर्ष करून तर बघा आणि लेट्स सी की काय चेंज तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येतोय. नंबर 3, नीड अँड वॉन्ट्स. या 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे जीवनातल्या. जर फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ज्या समजून घेणं गरजेचे आहे आणि ही सुद्धा सवय आपल्याला डेव्हलप करणं गरजेची आहे. नीड म्हणजे आपल्या गरजा, वॉन्ट म्हणजे आपल्या इच्छा. आपल्या नीडवर आपल्याला पैसा खर्च करायला पाहिजे आणि ज्या वॉन्ट आहे, ज्या आपल्या इच्छा आहे, त्यावर आपण नाही खर्च केला सुरुवातीला किंवा कमी खर्च केला तरी चालतो. म्हणून गरजेच्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या काय असू शकतात, तर तो तुमचा घर खर्च असू शकतो, तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल, ट्रॅव्हलिंग कॉस्ट, इसेन्शियल एक्सपेन्सेस ज्या तुमच्या अतिशय गरजेच्या आहेत, त्या गोष्टी केल्याशिवाय माणूस जगूच शकत नाही, राईट? आपलं राहणं, खाणं, पिणं, कपडे लत्ते, या सगळ्याच गोष्टी गरजेच्या आहेत, ज्यावर तुम्ही पैसा खर्च करायला पाहिजे. आणि ज्या तुमच्या वॉन्ट्स आहेत, ज्या तुमच्या इच्छा, ज्या गोष्टी गरजेच्या सुद्धा नसतात, त्या सुद्धा आपण घेत राहतो. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आयफोन गरज नाहीये तरी सुद्धा जाऊन आपण तो घेणार. तर लक्षात घ्या, ज्या गोष्टी तुम्ही गरजेच्या नाहीये त्याला अवॉइड करा. काही वर्ष कॉम्प्रोमाइज करा स्वतःच्या लाईफमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही एक स्ट्रॉंग पॅसिव्ह इन्कम अर्न कराल किंवा एक छान पद्धतीचं इन्कम तुमचं अर्निंग, तुमचा पोर्टफोलिओ या तुमची लिक्विड असेट चांगल्या प्रकारची क्रिएट होईल, त्यावेळेस या इच्छांवर तुम्ही जास्त पैसा खर्च करू शकता. बट सुरुवातीला इनिशियली फक्त गरजेच्या गोष्टींवर, तुमच्या वॉन्ट्सवर खर्च करा, तुमच्या नीड्सवर खर्च करा, तुमच्या वॉन्ट्सवर कमी खर्च करा. ओके? आणि ज्याही वेळेस तुम्ही काही गोष्ट एखादी विकत घेताना त्यावेळेस तिथे 1 मिनिट विचार करा की नक्की ही गोष्ट माझी नीड आहे की माझी वॉन्ट आहे, गरज आहे की इच्छा आहे. इच्छा आहे म्हणून जर घेत असाल तर त्या गोष्टीला तुम्ही थांबवू शकता आणि जी गरज आहे ती तुम्ही नक्कीच घ्या. सो आय होप तुम्हाला नीड आणि वॉन्ट्स मधले डिफरन्स कळाला असेल. नंबर 4, डेट मॅनेजमेंट. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघा. अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे. आपण पैसे कमावतो बट मोस्ट ऑफ द प्रोफेशनल आपला पैसा हा ईएमआय मध्ये घालवतात. 80%, 90%, 50% असे ईएमआय असतात. आणि मी तुम्हाला सांगेल, लिहून घ्या नोटपॅडवर, आज पर्सनल लोन असेल, तुमचं क्रेडिट कार्डचं लोन असेल किंवा तुमच्यावर होम लोन असेल किंवा तुमच्यावर जे कोणतं लोन असेल, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन, जे कोणतं लोन असेल, ह्या लोनच्या ईएमआय जो आहे तो तुमच्या इन्कमच्या 40% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. जर तुम्हाला एक पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ जगायची आहे किंवा चांगली वेल्थ, संपत्ती तयार करायची आहे तर. अदरवाईज होतं असं की एक चांगली लाईफ जगायची आहे किंवा आपल्या फॅमिलीला चांगली लाईफ द्यायची आहे, त्या चक्रामध्ये सुरुवातीलाच आपण एक चांगलं घर घेतो, लोनच्या जाळ्यामध्ये अटकून जातो. एक चांगली कार घेतो, लोनच्या जाळ्यामध्ये फसून जातो. ज्या गोष्टी गरजेच्या नसतात इनिशियल स्टेजला, त्या सुद्धा आपण घेऊन घेतो लोनच्या साह्याने. लोन मिळतंय जॉबच्या भरोश्यावर किंवा बिझनेसच्या भरोश्यावर म्हणून घेतो आणि त्या लोनच्या जाळ्यामध्ये फसून राहतो. आणि त्याचे ईएमआय भरण्यामध्ये आपली पुढचे 20 वर्ष, 30 वर्ष, 10 वर्ष निघून जातात. आणि त्यानंतर जो यंग ब्लड असतं आपलं, पैसे कमावण्यासाठी वापरतो आपण किंवा एक जिद्द चिकाटी असते सुरुवातीला करिअरमध्ये, राईट? त्यावेळेसचं ते ब्लड आपलं यंग ते ईएमआय भरण्यामध्ये निघून जातं. आणि असं तुमच्या सोबत व्हावं नाही म्हणून ह्या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघा. पहिले जे कोणते महागडे लोन्स तुमचे असतील ते लवकरात लवकर नील करण्याचा प्रयत्न करा. जे गुड डेट आहे, चांगलं लोन आहे, ते तुम्ही ठेवू शकता. त्याचं प्लॅनिंग करू शकता रिकव्हर करण्यासाठी, रिपेमेंट करण्यासाठी. होम लोन वगैरे अशा प्रकारचं लोन, इट इज अ गुड डेट. सो बॅड डेट आणि गुड डेट यामधला डिफरन्स सुद्धा समजणं गरजेचं आहे. आणि रिच डेट पुअर डेट हे जर पुस्तक तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, तर रॉबर्ट कियोसाकी सरांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. ते बुक नक्कीच मी तुम्हाला रेकमेंड करेल की एकदा तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाचा. सो कर्जाच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. नंबर 4. नंबर 5, प्लॅन फॉर युअर लॉंग टर्म गोल्स. तुमचे जे काही लॉंग टर्म ध्येय आहेत त्या ध्येयांचं प्लॅनिंग करा. जसं की तुमच्या मुलांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमच्या मुलांचं मॅरेज, तुमचं स्वतःचं रिटायरमेंट, तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्हाला कार घ्यायची आहे. तर जे काही इम्पॉर्टंट फायनान्शियल गोल्स तुमच्या जीवनातले आहेत याच्यासाठी प्लॅन करा. विदाउट प्लॅन कोणतंही ध्येय आपल्या जीवनामध्ये अचीव्ह होऊ शकत नाही.
किती वर्षांनी तुम्हाला रिटायर्ड व्हायचंय, किती कॉर्पस तुमच्या रिटायरमेंटसाठी लागणार आहे, त्या कॉर्पसला गोळा करण्यासाठी मी किती रुपये गुंतवायला पाहिजे, यावर मी प्रत्येक ध्येयावर प्लॅनिंग कसं करायचं याचे ऑलरेडी व्हिडिओज मी खूप सारे बनवलेले आहेत. मागचे तुम्ही व्हिडिओज बघू शकता. मुलांच्या शिक्षणा रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, रिटायरमेंट रिलेटेड, घर घेण्या रिलेटेड, कार घेण्या रिलेटेड सगळेच व्हिडिओज मी बनवलेले आहे. सो लॉंग टर्मच्या ध्येयांचं प्लॅनिंग करा. फक्त पैसे खिशात आले, बोनसचे किंवा इन्सेंटिव्हचे 2 लाख 3 लाख रुपये सेव्ह झालेत आणि लगेच तुम्ही जाऊन ते विकत घेऊ शकाल, तर असं करू नका. प्लॅनिंग करा. प्लॅन करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके. सो ह्या 5 महत्वाच्या हॅबिट्स स्वतःमध्ये डेव्हलप करा जर तुम्हाला आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियल फ्रीडम जर मिळवायचं असेल तर. मी पुन्हा लागलं तर तुम्हाला रिपीट करतो. नंबर 1, आपला माइंडसेट हा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे पैशाबद्दल. नंबर 2, सेव्हिंगची हॅबिट डेव्हलप करणं गरजेची आहे. नंबर 3, नीड आणि वॉन्ट्स मधला डिफरन्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. नंबर 4, डेट मॅनेजमेंट, कर्जाच्या जाळ्यातून बाहेर निघणं गरजेचं आहे. महागडं लोन आपल्याला लवकरात लवकर क्लोज करून जे लोन स्वस्तवाला आहेत जे तुम्ही ठेवू शकता. अँड नंबर 3, लॉंग टर्म ध्येयांचं प्लॅनिंग करायचं आहे. राईट. प्लॅन फॉर युअर लॉंग टर्म गोल्स, जे काही तुमच्या जीवनातले लॉंग टर्म ध्येय आहेत. या 5 हॅबिट जर तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप केल्यात तर तुमच्या जीवनात तुम्हाला एक पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ जगायला नक्कीच मदत होऊ शकते आणि तुमच्या जीवनात तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळून पीसफुल, मजबूत फायनान्शियल लाईफ जगून तुमच्या फॅमिलीला पाहिजे तसं जीवन देऊ शकता आणि छान पद्धतीने लाईफ जगू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या इम्पॉर्टंट, महत्वाच्या गोष्टी आपल्या फायनान्शियल लाईफ बद्दल शिकायला मिळतील. So thank you so much for watching this video. Bye bye. Take care. Stay happy. Stay healthy. Stay wealthy always. Love you all. Signing off. Pritam Patil. Jai Maharashtra.